स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्री त्याच्यामधले सिमिलॅरिटी हा चॅप्टर अभ्यासूयात. तर सिमिलॅरिटी याच्यासाठी पहिल्यांदा तुम्ही 9thमध्ये ट्रायंगल्स स्टडी केलेलं आहे. ट्रायंगल्समध्ये कॉन्ग्रुअंट ट्रायंगल्स बघितलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ट्रायंगल म्हटल्यानंतर त्या ट्रायंगलला 3 साईड्स 3 अँगल्स हे त्याचे तुम्हाला एलिमेंट्स माहिती आहेत. त्याचबरोबर एरिया ऑफ ट्रायंगलचा सुद्धा तुम्हाला फॉर्म्युला आधी झालेला आहे. तर मग या लेसनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर पहिल्यांदा आहे 2 ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशिओ, म्हणजे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स हे एक बघायचं आहे. त्याच्यानंतर थिअरम आहे, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रॉपर्टीज बघायच्यात. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमच्या अँगल बाय सेक्टर थिअरम असेल. त्याच्यानंतर इंटरसेप्ट्स मेड बाय 3 पॅरलल लाईन्स हे बघायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिमिलॅरिटी, 2 ट्रायंगल्स सिमिलर असतील तर, किंवा सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे काय, आणि 2 ट्रायंगल्स सिमिलर असतील तर काय करता येणार, त्यांच्या टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी काय काय आहेत. जशा तुम्ही कॉन्ग्रुअन्सीच्या टेस्ट बघितल्यास तसंच सिमिलॅरिटीच्या पण टेस्ट या लेसनमध्ये तुम्हाला बघायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर अजून एक थिअरम बघायचा आहे, तो म्हणजे आहे एरिया 2 सिमिलर ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशिओ, म्हणजेच प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. त्याच्या आधी पहिल्यांदा आपल्याला ट्रायंगल म्हणजे आणि कॉन्ग्रुअंट ट्रायंगल्स, 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट असतील जे तुम्ही 9thमध्ये बघितलेलं आहे त्याचंच आता थोडासा आपण रिव्हिजन बघूयात. आणखी नंतर आपण आपल्या चॅप्टरकडे वळणार आहोत. पहिल्यांदा 2 ट्रायंगल्स सिमिलर कॉन्ग्रुअंट असतील तर आता 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंटचा सिम्बॉल कोणता आहे, तर दिस इज सिम्बॉल ऑफ कॉन्ग्रुअन्स. हा आहे कॉन्ग्रुअन्सचा सिम्बॉल. आता जर तुम्हाला ट्रायंगल ए बी सी कॉन्ग्रुअंट ट्रायंगल पी क्यू आर हे जर दिलेलं असेल, म्हणजेच याच्यावरून काय झालं, तर ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर काय दिलेले आहेत तुम्हाला, सिमिलर नाही, कॉन्ग्रुअंट दिलेले आहेत. दे आर कॉन्ग्रुअंट. मग जर 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट असतील तर काय असणार आहेत, त्यांचा रेशिओ जो असतो, कुठला रेशिओ, त्यांचे करस्पॉन्डिंग साईड्स विचारले जातात तुम्हाला. मग करस्पॉन्डिंग साईड्स कोणते आहेत, तर करस्पॉन्डिंग साईड्स पहिल्यांदा तुम्हाला लिहायला सांगितले. तर मग करस्पॉन्डिंग साईड्स कोणते आहेत, तर साईड ए बी करस्पॉन्डन्सचा सिम्बॉल हा आहे. दिस इज सिम्बॉल ऑफ करस्पॉन्डन्स. साईड ए बी करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे, तर ए बीला करस्पॉन्डिंग साईड पी क्यू. तसंच साईड बी सीला, आता पहिला ट्रायंगल आहे ए बी सी म्हणून सगळे पहिल्यांदा इलेमेंट्स तुम्हाला कशाचे लिहायचे, ट्रायंगल ए बी सीचे. सेकंड साईड तुम्ही लिहिली बी सी, आणि बी सीला करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे, तर साईड क्यू आर ही करस्पॉन्डिंग साईड. त्याचबरोबर साईड ए सीला करस्पॉन्डिंग साईड कोणती असणार आहे, तर साईड पी आर. हे झाले करस्पॉन्डिंग साईड्स. नाव वी विल सी करस्पॉन्डिंग अँगल्स. आता 2 ट्रायंगल्स जर कॉन्ग्रुअंट असतील तर ह्या करस्पॉन्डिंग साईड्स काय असणार आहेत, करस्पॉन्डिंग साईड्स ह्या कॉन्ग्रुअंट असणार आहेत. ए बी इज कॉन्ग्रुअंट टू पी क्यू, बी सी कॉन्ग्रुअंट टू क्यू आर आणि ए सी कॉन्ग्रुअंट टू पी आर. 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट असतील तर करस्पॉन्डिंग साईड्स कॉन्ग्रुअंट, आणि त्याचबरोबर करस्पॉन्डिंग अँगल्ससुद्धा काय असतात, कॉन्ग्रुअंट. आता पहिल्यांदा आपण करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर्स लिहूयात. अँगल एला करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, अँगल पी. अँगल बीला करस्पॉन्डिंग अँगल कोणता दिलेला आहे, तर अँगल क्यू. आणि अँगल सीला करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, अँगल आर. तुम्हाला क्वेश्चनमध्ये हा प्रश्न असा दिलेला असतो, ट्रायंगल ए बी सी कॉन्ग्रुअंट ट्रायंगल पी क्यू आर, आणि तुम्हाला क्वेश्चन विचारलेला असतो राईट द करस्पॉन्डिंग साईड्स अँड करस्पॉन्डिंग अँगल्स. त्यावेळेस तुम्हाला हे लिहायचं आहे, साईड ए बी करस्पॉन्डिंग अँगल पी क्यू. आता करस्पॉन्डन्सचा सिम्बॉल हा लक्षात ठेवायचा. आता जर 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट असतील, इफ 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट, मग आपल्याला कोणते स्टेटमेंट्स लिहायला येतात, तर इफ 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट, इफ 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट, देन काय लिहिता येणार आहे,
तर करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे त्यांची त्या दोन्ही ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय असणार आहेत, इक्वल लेंथच्या असणार आहेत. करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रुएंट अँड करस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग अँगल्ससुद्धा काय असणार आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. ते सुद्धा काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट. म्हणजेच जर अँगल एची मेजर 40 डिग्री असेल तर अँगल पीची मेजरसुद्धा किती असणार आहे, 40 डिग्रीज. अँगल बीची मेजर जर 60 डिग्री असेल तर अँगल क्यूची मेजरसुद्धा किती असणार आहे, 60 डिग्री. अँगल सीची मेजर 80 डिग्री असेल तर अँगल आरची मेजरसुद्धा किती असणार आहे, 80 डिग्रीज. म्हणजेच दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग साइड्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. करस्पॉन्डिंग साइड्स अँड करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल, त्याचबरोबर आता दुसरा पार्ट कोणता बघायचा आहे बघा. दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग साइड्सचे पेअर्स कसे लिहायचे आणि करस्पॉन्डिंग अँगल्सचे पेअर्स कसे लिहायचे हे आपण बघितलं. आता तुम्हाला जर बघा दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स पण काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आणि त्याचबरोबर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्ससुद्धा काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी. त्याचबरोबर अँगल बी हा कुणाला कॉन्ग्रुएंट असणार आहे, अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू. आणि अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल आर हे असणार आहे. नाऊ वी विल सी एरिया ऑफ ट्रायंगल. आता एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगलचा एरिया तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे आणि तो कोणता आहे, हाफ बेस इंटू हाईट. ज्या वेळेला ट्रायंगलची आपल्याला एखाद्या ट्रायंगलचा बेस माहिती आहे, त्या ट्रायंगलची हाईट जर माहिती असेल तर आपल्याला त्याचा एरिया फाइंड करता येतो. त्याचबरोबर तिन्ही साईड्सच्या लेंथ जर माहिती असतील त्याचासुद्धा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. हेरॉन्स फॉर्म्युला तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये बघितलेला आहे. पण आता तुम्हाला कोणता बघायचा आहे तर एरिया ऑफ ट्रायंगल. त्याचा कोणता फॉर्म्युला बघणार आहात, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग आपल्याला दिलेल्या ट्रायंगलची बेस आणखीन हाईट ही फाइंड करायला आली पाहिजे. आता इथं ट्रायंगल कोणता आहे, ए बी सी. सपोज जर आपण ए व्हर्टेक्सपासून एच्या अपोजिट असलेली साईड बी सी याच्यावरती जर परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला तर इथं काय आहे तर सेगमेंट ए डी इज परपॅन्डिक्युलर ऑन साईड बी सी. ए डी ही सेगमेंट बी सीला काय आहे, परपॅन्डिक्युलर आहे. देअरफॉर ए डी ही काय असणार आहे, सेगमेंट ए डी इज हाईट. ए डी ही काय असणार आहे, ट्रायंगलची हाईट येणार आहे. आणि ही हाईट कोणत्या साईडवरती आहे, बी सीवर आहे. म्हणून साईड बी सीला काय म्हणता येणार आहे, त्या ट्रायंगलचा बेस म्हणता येणार आहे. म्हणजेच ट्रायंगलचा एरिया याच्यासाठी तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे, ट्रायंगलचा बेस आणखीन हाईट माहिती असेल तर ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला एरिया फाइंड करता येणार आहे. आणि काय आहे फॉर्म्युला, हाफ एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा झाला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला. याच्यासाठी तुम्हाला काय काय माहिती असायला पाहिजे तर ट्रायंगलचे बेस आणखीन हाईट कोणती आहे हे माहिती असायला पाहिजे. आता इथं एक्झाम्पल बघा, इथं ट्रायंगल ए बी सी याच्यामध्ये ए डी हा बी सीवर परपॅन्डिक्युलर आहे म्हणून ए डी ही हाईट असणार आहे आणि बी सी काय असणार आहे, बेस असणार आहे. तसंच या ट्रायंगलमध्ये पी क्यू आर याच्यामध्ये पी व्हर्टेक्सपासून अपोजिट साईड क्यू आरवरती परपॅन्डिक्युलर ड्रॉ केलेला आहे. म्हणजेच पी एस इज परपॅन्डिक्युलर टू क्यू आर, देअरफॉर पी एस इज हाईट अँड क्यू आर ही काय असणार आहे, हा बेस असणार आहे. आता याच्यासाठीच तुम्हाला मी काही एक्झाम्पल्स दिलेले होते. पहिल्यांदा दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील आणि दोन ट्रायंगल्स सिमिलर यांच्यामधला फरक आपण नंतर बघूया. पण त्याच्याही आधी मी तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले होते, ते तुम्हाला सॉल्व करायला सांगितलेले होते. आता याच्यामध्ये बघा, इथं तुम्हाला ट्रायंगल दिलेला आहे पी क्यू टी आणि त्या ट्रायंगलच्या पी टीला काय म्हटलेलं आहे विचारले. पी टी इज परपॅन्डिक्युलर टू क्यू आर, म्हणजेच पी टी काय असणार आहे, हाईट, क्यू आर काय असणार आहे, बेस. हे बऱ्याच मुलांनी सोडवून पाठवलेलं आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू, आता इथं तुम्हाला पी टी काय लिहिता येणार आहे, हाईट आणखीन
याच्यामध्ये क्यू आर काय असणार आहे, बेस असणार आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू पी क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू बेस कोणता आहे, क्यू आर, आणि हाईट कोणती आहे, पी टी. हे पूर्ण करायची ही ॲक्टिव्हिटी. तसंच इथं सेकंडमध्ये बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, एरिया ऑफ इन ट्रायंगल ए बी सी याच्यावरती ए डी परपॅन्डिक्युलर आहे बी सीवर. त्याचबरोबर बी सीवरती अजून एक पॉईंट ई आहे, म्हणजेच बी डॅश डी डॅश सी ई डॅश सी, म्हणजे बी आणि सी यांच्यामध्ये डी आणि ई हे पॉईंट आहेत. म्हणजेच हे चारही पॉईंट्स काय झाले, कोलिनियर झाले. ए डी हा परपॅन्डिक्युलर आहे बी सीला, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल कोणता विचारला आहे, ए बी सी. ए बी सी या ट्रायंगलची हाईट काय असणार आहे, ए डी, आणि बेस काय असणार आहे, बी सी. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे तुम्हाला, बेस इंटू हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस काय आहे, बी सी, आणि हाईट काय आहे, ए डी. ए डी इज हाईट, हे लिहायला येणार आहे. त्याचबरोबर अजून एक ट्रायंगल त्या डायग्रॅममध्ये आपल्याला दिसतो, आणि तो कोणता आहे, ट्रायंगल ए ई सी. आता ए ई सी हा जर ट्रायंगल बघितला तर हा ऑप्टिव्ज ट्रायंगल आहे. अँगल ई हा 90 डिग्रीजपेक्षा मोठा आहे. मग याच्यामध्ये ई सीच्या अपोजिट असलेला व्हर्टेक्स ए, त्याच्यापासून ई सी हा एक्सटेंड जर केला तर ही असणार आहे त्याची एक्सटेंडेड साईड ईपासून बीपर्यंत, आणि याच्यावरती ए डी हा परपॅन्डिक्युलर आहे. म्हणजेच ट्रायंगल ए ई सी याच्यामध्ये ए डी इज परपॅन्डिक्युलर टू ई सी. ए डी हा कोणाला परपॅन्डिक्युलर आहे, ई सीला परपॅन्डिक्युलर आहे. म्हणून ट्रायंगल ए ई सीची हाईट काय असणार आहे, ए डी, आणि बेस काय असणार आहे, ई सी. म्हणून हाईट येणार आहे ए डी, आणि बेस काय असणार आहे, ई सी. हा बेस असणार आहे. मग त्याचा फॉर्म्युला काय झाला एरिया ऑफ ट्रायंगलचा, हाफ इंटू त्याचा बेस ई सी इंटू काय असणार आहे, ए डी, हे येईल. आता या दोन ट्रायंगल्सच्या एरियाज, या दोन ट्रायंगल बघितले कोणते आहेत, ए बी सी आणि ए ई सी. या दोन ट्रायंगल्समध्ये आपल्याला काय कॉमन दिसतं, तर त्या दोघांची हाईट काय आहे, कॉमन आहे. ही हाईट, आणखीन हाईट, दोन्हीकडे हाईट ही काय आहे, कॉमन आहे. म्हणून इथं आपण काय लिहिलं, हॅव कॉमन हाईट. आणि कोणती आहे ती सेगमेंट, कॉमन हाईट, ए डी. आता काय करायचं आहे, त्या दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशिओ घ्यायचा. म्हणून देअरफॉर एरिया ऑफ रेशिओ म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाचा भागाकार करायचा, म्हणजेच गुणोत्तर घ्यायचं. एका ट्रायंगलच्या एरियाला दुसऱ्या ट्रायंगलच्या एरियानं भाग घालवायचा, म्हणजेच डिव्हाइड करायचं आहे, आणि त्याला म्हणायचं असतं रेशिओ. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए ई सी इज इक्वल टू. आता पहिल्यांदा हा फॉर्म्युला आपल्याला एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा, त्याच्यासाठी हे लिहिलं आपलं फक्त. मग काय आहे, हाफ इंटू याचा बेस कोणता आहे, तर ए बी सी या ट्रायंगलचा बेस आहे बी सी, आणि हाईट कोणती आहे, ए डी. त्याचबरोबर डिनॉमिनेटरचा ट्रायंगल ए ई सी याचा बेस कोणता आहे, ई सी, आणि हाईट कोणती आहे, ए डी. आता हाईट ही दोघांच्यामध्ये कॉमन आहे, म्हणून ती कॅन्सल होणार आहे. हाफसुद्धा न्यूमरेटर डिनॉमिनेटरमधून कॅन्सल होईल, आणि एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए ई सी तुम्हाला काय मिळणार आहे, बी सी अपॉन ई सी हे मिळणार आहे. बी सी म्हणजे काय आहे, ए बी सी ट्रायंगलचा बेस. ई सी म्हणजे काय आहे, तर ट्रायंगल ए ई सीचा बेस. ज्या वेळेला दोन ट्रायंगल्सची हाईट सेम असते त्यावेळेस एरियाचा रेशिओ हा त्यांचा काय मिळाला तुम्हाला इथं, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू बी सी अपॉन ई सी, म्हणजेच दोन बेसेसचा रेशिओ मिळणार आहे. म्हणून इथे एक स्टेटमेंट मी लिहिलं, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट्स. आता इथं काय आहे, अशा दोन ट्रायंगल्सचा रेशिओ की ज्यांची हाईट काय आहे, सेम असेल, त्यावेळेला तो रेशिओ कशाच्या इक्वल असतो, आर इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर. तो रेशिओ हा एरियाचा रेशिओ हा कोणाच्या रेशिओ एवढा असणार आहे, बेसेसच्या रेशिओ एवढा असणार आहे. म्हणून इथं काय लिहिलं, इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर बेसेस. लक्षात आलं आहे. त्याच्यानंतर अजून एक पुढचा बघायचं आहे आपल्याला. आता हे कशावरून केलेलं आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल ही प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे, आणि ती प्रॉपर्टी काय आहे, तर ती प्रॉपर्टी इथं तुम्हाला दिलेली आहे. बघा, ट्रायंगल ए बी डी आणि ट्रायंगल पी क्यू आर यांच्यामध्ये ए डी
या ट्रायंगलची हाईट आहे BC, बेस आहे. या ट्रायंगलची हाईट आहे PS आणि बेस आहे QR. म्हणून दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ जर घेतला तर न्यूमरेटरला फॉर्म्युला लिहिला, डिनॉमिनेटरला फॉर्म्युला लिहिला आणि त्यांच्या बेस आणि हाईट्सच्या व्हॅल्यूज जर घातल्या तर तुम्हाला काय कॅन्सल होणार आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटरमधून? तर हाफ हाफ काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. आणि तुम्हाला दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशिओ हा कशाच्या इक्वल मिळणार आहे? तर इट इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रॉडक्ट्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR तुम्हाला काय मिळालं? BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. BC म्हणजे ट्रायंगल ABCचा बेस आणि AD म्हणजे ट्रायंगल ABCची हाईट. बेस इंटू हाईट अपॉन QR हा काय आहे? PQR ट्रायंगलचा बेस आणखीन PS ही या ट्रायंगलची हाईट. म्हणजेच तुम्हाला इथे एक स्टेटमेंट मिळतं आणि ते कोणतं स्टेटमेंट आहे? द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द प्रॉडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. इथं प्रॉडक्ट आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजेच काय? प्रॉडक्ट. आणि कोणाचा प्रॉडक्ट आहे हा? बेस आणखीन करस्पॉन्डिंग हाईट. जर BC बेस असेल तर त्याची करस्पॉन्डिंग हाईट कोणती आहे? AD. QR दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे, त्याची करस्पॉन्डिंग हाईट कोणती आहे? PS. म्हणून हे स्टेटमेंट चांगलं लिहून घ्यायचं. प्रॉपर्टी लिहिल्यानंतर हे स्टेटमेंट असणार आहे. काय आहे? द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रॉडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. MCQमध्ये किंवा फिल इन द ब्लँक्समध्ये असे स्टेटमेंट्स विचारले जातात की ट्रू ऑफ फॉल्ससाठी 1 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता त्याचबरोबर आता हीच प्रॉपर्टी शॉर्टमध्ये लिहिलेली आहे. जर बेसेस पहिल्या ट्रायंगलचा बेस हा B1 डिनोट केला आणि पहिल्या ट्रायंगलची हाईट H1 डिनोट केली, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस हा B2 डिनोट केला आणि हाईट H2 डिनोट केली, तर रेशिओ ऑफ देअर एरियाज काय येणार आहे? B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आणि याच्यावरनं तुम्हाला पुढे 2 रिमार्क्स बघायचे आहेत. आता हीच प्रॉपर्टी जर तुम्ही दोन ट्रायंगल्सच्या एरियाज ह्या जर A1 आणि A1 आणि A2 रिप्रेझेंट केले तर कसं लिहिता येणार आहे तुम्हाला? देअरफॉर A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. ही पहिली प्रॉपर्टी आहे, B2 इंटू H2. हे स्टेटमेंट आहे आणि हे तिची शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. इथं A1 अपॉन A2च्या तिथं तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR ही तुमची काय असणार आहे? LHS असणार आहे. आणि राईट हँड साईडला काय येणार आहे? B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आता दुसरी करॉलरी. आता याच्यावरून एक प्रॉपर्टी आपण इथं आत्ता अभ्यासली. काय बघितलेली आहे? ज्या दोन ट्रायंगल्सचे हाईट जर सेम असतील तर त्यांच्या एरियाचा रेशिओ हा काय येतो तुम्हाला? A1 अपॉन A2 इज इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला? B1 अपॉन B2. त्यावेळेला काय असणार आहे? दोन्ही ट्रायंगल्सच्या हाईट या काय असणार आहेत? सेम. H1 इज इक्वल टू H2. आता त्याचबरोबर दुसरा एक प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे. जर आता इथं हा जो दिलेला आहे हे पण बघा कसं दिलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत. ही प्रॉपर्टी बघा, हा क्वेश्चन बघा. DEF आणि दुसरा ट्रायंगल आहे PQR. आता हे दोन्ही ट्रायंगल्स सेपरेट ट्रायंगल्स आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक ट्रायंगलचा बेस आणखीन हाईट असणार आहे, बेस आणि हाईट. आणि ह्याच्यामध्ये कोणताही फॅक्टर कॉमन असणार नाही. मग या दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशिओ कसा लिहिलेला आहे? जर एरिया ऑफ ट्रायंगल DEF A1 डिनोट केला, एरिया ऑफ ट्रायंगल PQR A2 डिनोट केला. आता ट्रायंगल DEFची हाईट H1 डिनोट केली आणि बेस B1 डिनोट केला. ट्रायंगल PQRची हाईट H2 डिनोट केली आणि बेस QR डिनोट केला. तर तुम्हाला A1 अपॉन A2 इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे इथे? B1 इंटू B2, B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आणि याच व्हॅल्यूज तुम्हाला कसे लिहिता येणार आहेत? देअरफॉर त्यांचे जर सेगमेंट्स घातल्या तुम्ही तर A1 अपॉन A2 इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे? आता B1 म्हणजे कोणतं आहे? EF इंटू काय येणार आहे? H1 म्हणजे DG डिव्हायडेड बाय B2 म्हणजे काय आहे? दुसऱ्या ट्रायंगलचा बेस QR इंटू H2 आहे PS. ही या प्रकारे लिहायला येणार आहे. आणि असे सम्स तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1मध्ये आहेत. आता त्याचबरोबर ह्याच्यातलंच ही जी दिलेली होती ॲक्टिव्हिटी पूर्ण करायला त्याच्यातलं 4th आपण एक्झाम्पल बघूयात. आणि ते 4th एक्झाम्पल
याच्यामध्ये अशा दोन ट्रायंगल्स घेतलेले आहेत की ज्यांचा बेस काय असणार आहे, कॉमन. त्यांच्यामध्ये बेस कॉमन असेल तर त्यांच्या एरियाचा रेशिओ काय असतो याच्यासाठी ही ॲक्टिव्हिटी दिलेली होती. मग तुम्हाला राईट हाईट्स अँड बेस ऑफ ट्रायंगल ए बी सी. मग पहिला ट्रायंगल डायग्रॅममध्ये शोधायचा ए बी सी. त्याच्यामध्ये हाईट कोणती आहे, ए डी ही बी सीला परपॅन्डिक्युलर आहे, म्हणजे ए डी हाईट आणि बी सी काय असणार आहे, बेस. त्याच्यानंतर राईट हाईट अँड बेस ऑफ ट्रायंगल बी पी सी. डायग्रॅममध्ये ट्रायंगल शोधायचा बी पी सी कुठे आहे. मग बी पी सीमध्ये पी क्यू इज परपॅन्डिक्युलर टू बी सी, देअरफॉर पी क्यू इज हाईट अँड बी सी इज बेस. आता ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल बी पी सी यांच्यामध्ये बेस बी सी काय आहे, कॉमन आहे. म्हणून इथं तुम्हाला मी क्वेश्चन विचारला, व्हॉट कॅन यू से अबाउट ए बी सी, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल बी पी सी. तर काय म्हणता येणार आहे या दोन स्टेटमेंटपैकी, देअर बेसेस आर सेम, हे म्हणता येणार आहे. हे स्टेटमेंट येणार नाही, त्यांचे बेसिस काय आहेत, सेम. त्याच्यानंतर तुम्हाला H1 B1 H2 B2च्या व्हॅल्यूज लिहायला सांगितल्या. मग H1 म्हणजे काय असणार आहे, ए डी. B1 म्हणजे काय असेल, बी सी. H2 म्हणजे ट्रायंगल बी पी सीची हाईट पी क्यू आणि त्याचा बेस B2 काय असणार आहे, बी सी. मग या दोन्ही ट्रायंगल्समध्ये तुम्हाला काय सांगता येणार आहे, हे B1 आणि B2 सेम आहेत, बी सी सेम आहे, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी इज इक्वल टू. आता तुम्ही तो फॉर्म्युला यूज करणार. कोणता फॉर्म्युला आहे, तर एरिया दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ इज इक्वल टू काय माहिती आहे आपल्याला, B1 इंटू H1 अपॉन काय आहे, B2 इंटू H2. आता व्हॅल्यूज जर घातल्या, इथं काय आहे, B1 B2 सेम आहेत म्हणून हे कॅन्सल होईल आणि त्यांचा रेशिओ कशाच्या इक्वल असणार आहे, H1 अपॉन H2 एवढा येणार आहे. मग आता हा H1 अपॉन H2 तुम्हाला मिळणार आहे आणि H1ची व्हॅल्यू काय आहे, तर H1 इज इक्वल टू काय आहे, ए डी आणि H2 इज इक्वल टू काय आहे, तर पी क्यू. म्हणून दोन ट्रायंगल्सचा रेशिओ तुम्हाला काय मिळणार आहे, ए डी अपॉन पी क्यू हे येणार आहे. मग आता त्याच्यावरून एक स्टेटमेंट, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेसेस आर इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग काय येणार आहे, इथे हाईट्स, करस्पॉन्डिंग हाईट्स. त्याच्यानंतरचं फिफ्थ सम, याच्यामध्ये तुम्हाला डायग्रॅम दिलेली आहे. त्या डायग्रॅममध्ये तुम्हाला पी क्यू आर या ट्रायंगलमध्ये क्यू आरच्या मध्ये एक पॉईंट आहे एस, क्यू आर एस हे कोलिनियर पॉईंट्स आहेत आणि दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशिओ विचारला आहे. मग कोणते दोन ट्रायंगल्स आहेत, तर ट्रायंगल पी क्यू एस आणि दुसरा ट्रायंगल आहे पी एस आर. हे एक फाइंड करायचं आहे. दुसरं फाइंड करायचं आहे तुम्हाला ट्रायंगल पी क्यू एस आणि ट्रायंगल पी एस आर, तेच रेशिओ फाइंड करायचं आहे. मग आता पहिल्यांदा हे ट्रायंगल पी क्यू एस आणि पी एस आर यांच्यामध्ये बघा, क्यू एस आणि एस आर हे जे दोन ट्रायंगलचे बेसेस आहेत हे कसे आहेत, कोलिनियर बेसेस आहेत. हे कोलिनियर आहेत, एकाच लाईनवरती त्या दोन ट्रायंगलचे बेसेस आहेत आणि त्यांच्या अपोजिट व्हर्टेक्स जो आहे, त्या बेसच्या अपोजिट व्हर्टेक्स दोन्ही ट्रायंगलमध्ये काय आहे, सेम आहे, कॉमन आहे. मग असे ज्यावेळेस ट्रायंगल असतात त्यावेळेस त्यांची हाईट काय असणार आहे, सेम असणार आहे. जर आपण समजा इथं परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला तर तोच परपॅन्डिक्युलर दोन्ही ट्रायंगलला काय येणार आहे, कॉमन असणार आहे. म्हणून तिथं या दोन ट्रायंगल्सची हाईट काय राहणार आहे, कॉमन. म्हणून इथं तुम्हाला फॉर्म्युला कोणतं रिमार्क लिहायला येणार आहे, कोणती प्रॉपर्टी लिहिता येणार आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एस अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी एस आर इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे, B1 अपॉन B2 आणि त्यावेळेला काय कॉमन आहे, H1 इज इक्वल टू H2. हा फॉर्म्युला पहिल्यांदा लिहायचा असतो आणि तो लिहिल्यानंतर मग तुम्ही B1 B2 तुम्हाला काही सेगमेंट्स दिल्या असतील, त्यांच्या लेंथ दिल्या असतील तर त्या लेंथच्या व्हॅल्यूज घालायच्या आणि सिम्प्लिफाय करायचं. आता इथं तुम्हाला लेंथ दिलेल्या नाही आहेत पण फक्त तुम्हाला सेगमेंट लिहायचे आहेत. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एस अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी एस आर इज इक्वल टू काय येणार आहे, क्यू एस अपॉन एस आर. हे झालं. आता त्याच्यानंतर एक सम अजूनही आहे. इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट ए डी इज परपॅन्डिक्युलर टू बी सी आणि दुसरा ट्रायंगल पी क्यू आर, याच्यामध्ये पी टी इज परपॅन्डिक्युलर टू क्यू आर. दोन ट्रायंगल्स सेपरेट आहेत म्हटल्यानंतर त्यांच्या एरियाचा रेशिओ जो तुम्ही फॉर्म्युला पहिल्यांदा बघितली, ती प्रॉपर्टी जी बघितली त्या प्रॉपर्टीचा यूज करायचा. एरिया ऑफ रेशिओ ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. म्हणजे तुम्हाला इथं पहिल्यांदा काय लिहायचं आहे, त्यांचे B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2
मग देअरफोर काय लिहिता येणार आहे, देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू B1 म्हणजे काय आहे, तर या ट्रायंगलचा बेस काय आहे B1 BC इंटू हाईट काय आहे AD अपॉन PQR इंटू त्याची हाईट काय आहे PT. हे येणार आहे तुमचं आन्सर. लक्षात आलं आहे. ही झाली पहिली प्रॉपर्टीच्या वरती काही एक्झाम्पल्स दिले होते त्याच्यावरचे क्वेश्चन्स. त्याच्यानंतर अजूनही सम्स दिले होते सॉल्व करायला. त्याच्यामधलं पहिलं बघा, इथं ट्रायंगल ABC त्याच्यामध्ये परपॅन्डिक्युलर बेसला ड्रॉ केलं आहे, त्याची लेंथ दिली आहे 4 सेंटीमीटर आणि बेसची लेंथ आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे ट्रायंगल ABCची हाईट झाली 4 आणि बेस काय असणार आहे 6 सेंटीमीटर. दुसरं ट्रायंगल PQR याच्यामध्ये PS परपॅन्डिक्युलर आहे, बेसला परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला आहे आणि त्याची हाईट आहे 8 सेंटीमीटर लेंथ. आणखीन बेसची लेंथ काय असणार आहे 16 सेंटीमीटर. म्हणजे या ट्रायंगलची हाईट येणार आहे 8 सेंटीमीटर आणि बेस येणार आहे 16 सेंटीमीटर. आता याच्यात हे सम सॉल्व करत असताना तुम्हाला इथं त्याचं नेम लिहा AD चालेल. मग तुम्हाला फाइंड करायचं आहे, काय फाइंड करायचं आहे, या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ फाइंड करायचा आहे. मग पहिली स्टेप काय करायचं आहे, तर पहिल्यामध्ये प्रॉपर्टी लिहायची. प्रॉपर्टी म्हणजे काय लिहिणार तुम्ही, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय लिहिणार B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. ही झाली पहिली स्टेप. आणि याला काय म्हणायचं आहे, बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स. आणि ते झाल्यानंतर काय करायच्यात, त्यांच्या व्हॅल्यूज घालायच्या आहेत. मग B1 काय आहे BC इंटू हाईट H1 काय आहे AD अपॉन QR इंटू PS. व्हॅल्यूज घातल्या त्यांच्या. व्हॅल्यूज काय आहेत, आता त्या मी व्हॅल्यूज इथं घालते. व्हॅल्यूज काय आहेत, BC किती आहे 6 इंटू 4 अपॉन काय येणार आहे QRचा बेस PQRचा बेस काय आहे 16 इंटू 8. आता याच्यामध्ये सिम्प्लिफाय करता येणार आहे. काय काय कसं कसं सिम्प्लिफाय करणार, 4 1 जा 4 2 जा 8 2 1 जा 2 3 जा 6 आणि राहिलं काय मग तुम्हाला 3/16. हा झाला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ 3/16. असं सॉल्व करायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी बघा, की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक डायग्रॅम दिली आहे आणि त्या डायग्रॅमवरून तुम्हाला 3 रेशिओज डिफरंट फाइंड करायचे आहेत. मग याच्यामध्ये ट्रायंगल LMN याच्यामध्ये LT परपॅन्डिक्युलर आहे आणि त्याची लेंथ तुम्हाला दिलेली आहे 4 सेंटीमीटर. LT ही परपॅन्डिक्युलर सेगमेंट आहे MNला MOला ONला. आता याच्यामध्ये LT तुम्हाला दिलेला आहे 4 सेंटीमीटर. पूर्ण MNची लेंथ दिली आहे 12 सेंटीमीटर. ON ही लेंथ दिलेली आहे 4 सेंटीमीटर आणि याच्यावरून MOची लेंथ फाइंड करायची. MO म्हणजे काय असणार आहे MN मायनस ON म्हणजे 12 मायनस 4 आणि किती येणार आहे ते 8 येईल. आता याच्यामध्ये पहिला रेशिओ तुम्हाला कोणता फाइंड करायचा आहे, एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMO. पहिल्यांदा हे दिलेले ट्रायंगल्स डायग्रॅममध्ये बघायचे. LMN बघितल्यावरती तुम्हाला लक्षात येतं की LT ही त्याची हाईट येणार आहे आणि MN त्या ट्रायंगलचा काय असणार आहे बेस. दुसरा ट्रायंगल कोणता आहे LMO हा ट्रायंगल आहे. आता या दोन ट्रायंगल्समध्ये तुम्हाला काय कॉमन दिसतं, तर दोन्ही ट्रायंगल्सची हाईट सेम आहे आणि त्यांचे बेसेस काय आहेत. न्यूमरेटरच्या ट्रायंगलचा बेस आहे MN, डिनॉमिनेटरच्या ट्रायंगलचा बेस काय आहे MO. या दोन्ही ट्रायंगल्सच्या हाईट सेम आहेत म्हणजेच त्यांच्या एरियाचा रेशिओ हा कशाच्या इक्वल असणार आहे, रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस असणार आहे. मग आता ही ॲक्टिव्हिटीमध्ये सॉल्व करायचं आहे असं विचारलं आहे. मग पहिल्यांदा हे दोन ट्रायंगल्स, हे जे दोन रेशिओमध्ये विचारलेले ट्रायंगल्स आहेत ते दोन ट्रायंगल्सच्यामध्ये काय सेम आहे, तर हाईट सेम आहे. दे हॅव हाईट सेम हाईट, दे हॅव सेम हाईट हे तुम्हाला लिहायचं आहे. सेम हाईट आणि कोणती आहे ती LT आणि याच्यावरून H1 इज इक्वल टू काय येणार आहे H2 विथ बेसेस. त्यांचे बेसेस कोणते आहेत, तर LMNचा बेस कोणता आहे MN आणि LMOचा बेस कोणता आहे तर MO हे बेस.
एम एन आणि एम ओ लिनियर बेसिस आहेत, एकाच लाईनवरती आहेत, त्यांचा अपोजिट वर्टेक्स सेम आहे, म्हणून त्या दोन ट्रायंगल्सची हाईट काय राहणार आहे, सेम. मग आता प्रॉपर्टी यूज करायची आहे. मग ती प्रॉपर्टी लिहायची आपल्याला बाय युझिंग द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. कोणती प्रॉपर्टी आहे, डाव्या बाजूला तुम्ही रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल लिहिलं तर उजव्या बाजूला त्यांच्या प्रॉपर्टीवरून इक्वेशन लिहायचं आहे. काय असणार आहे इथं, तर येणार आहे इथं B1/B2. आणि त्याच वेळेला इथं तुम्हाला रिझन लिहायचं आहे आणि ते कोणतं आहे, बिकॉज H1 इज इक्वल टू H2. या दोन ट्रायंगल्सच्या हाईट सेम आहेत, म्हणून त्यांच्या एरियाचा रेशिओ त्यांच्या बेसेसच्या रेशिओ एवढा असणार आहे, म्हणून इथं लिहिलं आपण B1/B2. आणि आता नंतर B1 म्हणजे कोणती लेंथ आहे, तर सेगमेंट आहे MN. B2 म्हणजे कोणती येणार आहे, तर MO हे येणार आहे, असं लिहायचं आहे. आता MO ही आपली हे जे आहे हे काढायची आपल्याला, MOची लेंथ काढायची आहे आणि MOची लेंथ काढण्यासाठी ही पुढची ॲक्टिव्हिटी आहे. MO इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे, तर MO म्हणजे MNमधून ON मायनस करायचं आहे, म्हणून MN आहे फुल दिलेलं 12 मायनस ON तुम्हाला दिलेलं आहे आणि ते किती आहे 4, म्हणून 12 - 4 किती येणार आहे 8, म्हणजे MO हे तुम्हाला किती मिळणार आहे 8. देअरफोर या फॉर्म्युल्यामध्ये MOची व्हॅल्यू घालायची, MNची व्हॅल्यू घालायची. MN आहे 12 आणि MO किती आहे 8. मग आता 12 आणि 8ला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे तुम्हाला. मग 12 आणि 8 कोणत्या टेबलमध्ये आहेत, मोठ्यात मोठ्या 4. 4 3 12 आणि 4 2 8, म्हणून त्याचा रेशिओ काय येणार आहे, दोन एरियाच्या ट्रायंगलचा रेशिओ 3/8. तसंच नंतर तुम्हाला आणखीन एक दिलेलं आहे, कोणता आहे रेशिओ घ्यायचा, LMO. आणखीन दुसरा ट्रायंगल कोणता आहे, LMO आणि LON. आता याच्यामध्ये फक्त पुढं सारखं पेज उलटायला नको म्हणून डायग्राम ड्रॉ करून घेते आहे, LMN आणि इथे O. आता कोणते दोन ट्रायंगल्स आहेत आणि त्याच्यामध्ये हाईट त्यांची दिलेली आहे आणि ती किती आहे, परपॅन्डिक्युलर LT. आता LMO हा एक ट्रायंगल आणि LON हा दुसरा ट्रायंगल. या दोन्ही ट्रायंगल्समध्ये OM आणि ON कसले बेसेस आहेत, हे कोलिनियर बेसेस विथ कॉमन अपोजिट वर्टेक्स L. देअरफोर दे हॅव इक्वल हाईट, म्हणून त्यांच्यामध्ये काय इक्वल असणार आहे, तर हाईट इक्वल असणार आहे. मग इथं तुमच्या फिल इन द ब्लँकमध्ये इथं काय येणार आहे, ट्रायंगल LMO अँड ट्रायंगल LON हॅव इक्वल हाईट. LT ही त्यांची काय आहे, इक्वल हाईट विथ बेसेस कोणते आहेत, तर LMO या ट्रायंगलचा बेस कोणता आहे, MO. आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस LONचा बेस कोणता आहे, ON. आणि इथं या दोन्ही ट्रायंगल्सच्या हाईट सेम आहेत, म्हणून काय लिहिता आलं तुम्हाला, H1 इज इक्वल टू H2. आता त्याच्यानंतर युझिंग रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल, हाईट सेम आहेत म्हटल्यावरती त्यांच्या एरियाचा रेशिओ काय असतो, B1/B2. आणि आता व्हॅल्यूज घालायच्यात. B1 म्हणजे आहे MO, B2 म्हणजे आहे ON. आता MO हे आपण आधी काढलेलं आहे, ON तुम्हाला दिलं आहे 4, MN आहे 12, MO पण दिलेलं आहे आणि ते किती आहे 8 मिळालेलं आहे. MO तुम्ही फाइंड केल्यावरती तुम्हाला आलेलं आहे 8, म्हणून इथं तुम्हाला काय लिहिता येणार आहे, MOची व्हॅल्यू 8/4. आणि जर सिम्प्लिफाय केलं, 4ने 8ला डिव्हाइड करायचा, असाच रेशिओ ठेवायचा नाही, तो सिम्प्लिफाय करायचा. रिड्यूस फॉर्म म्हणजेच काय, त्याला डिव्हाइड करायचं आहे. जो काही कॉमन फॅक्टर आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर त्यांना काय करायचं, डिव्हाइड करायचं. मग इथं 4च्या टेबलमध्ये 8 आहे, म्हणून 2/1, म्हणून रेशिओ काय येणार आहे, दोन ट्रायंगल्सचा एरिया हा 2/1 मिळणार आहे. आता तुम्हाला मी थर्ड तुम्हाला करा म्हणून सांगितलं इथं. मग एरिया ऑफ ट्रायंगल LMN आणि ट्रायंगल LON हे दोन ट्रायंगल्स आहेत. आता या दोन ट्रायंगल्समध्ये LMN आणि दुसरा कोणता ट्रायंगल आहे, LON, यांच्यामध्ये सुद्धा काय आहे, दे हॅव सेम हाईट किंवा इक्वल हाईट हे लिहायचं. इक्वल हाईट आहे म्हटल्यावरती काय लिहिता येणार आहे तुम्हाला, H1 इज इक्वल टू H2. आणि त्यांचे बेसेस कोणते आहेत, विथ बेसेस. आता LM कोणता ट्रायंगल आहे, LMN, त्याचा बेस कोणता आहे, MN, विथ बेसेस MN. आणि दुसरा कोणता आहे बेस, तर ON.
लक्षात आलं आहे. मग त्यांच्या एरियाजचा रेशिओ विचारला आहे. मग आता पहिल्यांदा प्रॉपर्टी लिहायची. मग कोणतं आहे, युजिंग रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. आता हे सोडवताना कसं लिहायचं आहे, पहिल्यांदा रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल ही प्रॉपर्टी यूज करायची. मग ती प्रॉपर्टी काय आहे ती लिहायची. हे प्रॉपर्टी म्हणजेच फॉर्म्युला तुम्ही जो लिहिता याला मार्क असतात, हाफ मार्क. त्याचबरोबर B1/B2 का लिहिलं त्याचं रिझन इथं लिहिलेलं असलं तर तुम्हाला हे पूर्ण मार्क मिळतात. त्याच्यानंतरच्या स्टेपला B1 म्हणजे काय आणि B2 म्हणजे काय त्यांच्या व्हॅल्यूज घालायच्या. B1 म्हणजे आहे MN आणि B2 म्हणजे काय आहे ON. त्यांच्या लेंथ आपल्याला माहिती आहेत. MN आहे 12, आणखीन ON किती आहे 4. मग जर सिम्प्लिफाय केलं तर हा रेशिओ तुम्हाला काय मिळणार आहे 3/1. देअरफोर डाव्या बाजूला हा रेशिओ लिहा. देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LON काय येणार आहे 3/1. हे तुमचं असणार आहे आन्सर. आणि आन्सरला तुम्ही प्रत्येक वेळेला जिथं आन्सर आहे तिथं स्क्वेअर बॉक्स घालायचा आहे. आता याच्याचवरून तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करता येईल. जे काही सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्ड एक्झाम्पल्ससुद्धा पुस्तकातले सॉल्व करा.